नमस्कार, मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन एपिसोडमध्ये। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जी सर्वांच्या आयुष्यात कधीतरी दिसून येते। पाठदुखी, मानदुखी आणि स्पाइनशी रिलेटेड समस्या। तर आज आपल्या सोबत आहेत स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर विशाल गुंजार सर। वेलकम टू आवर पॉडकास्ट सर। नमस्कार। तर आज आपण ह्या सगळ्या समस्यांवर सरांसोबत सविस्तर चर्चा करणार आहोत, तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया सर। नक्कीच। सर, सध्या पाठदुखी खूप कॉमन दिसून येते, तर याचं कारण काय आहे? पाठदुखी किंवा मणक्यांचे आजार हे बेसिकली फार पूर्वीपासून चालत आहेत, मात्र आता जे आहे ते केवळ वयोवृद्ध लोकांमध्ये न बघता आपण तरुण व्यक्तींमध्ये किंवा अगदी लहान मुलांमध्ये देखील मणक्यांचे आजार दिसून येत आहेत। याचे मेन कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली। पूर्वी आपण शेतात काम करायचो, जड वस्तू उचलायचो आणि बरेच सारे आपण एक्सरसाइजेस देखील करायचो। मात्र आता कॉम्प्युटरची युग आहे, बऱ्याच वेळा बसून काम करावं लागते, वाहनांचा प्रवास वाढलेला आहे आणि एक्सरसाइज न केल्यामुळे अशा प्रकारचे व्यायाम वाढत चालले। त्याचप्रमाणे लठ्ठपणा देखील वाढत चाललाय। त्यामुळे आजच्या या युगामध्ये केवळ वयोवृद्ध लोकांनाच नाही तर तरुण व्यक्तींना देखील अशा प्रकारचे मणक्यांचे आजार आता जास्त प्रमाणात दिसू लागलेले आहेत। सर, स्पाइन पेन म्हणजे नेमकी काय आणि त्यात कोणते कोणते त्रास येऊ शकतात? बऱ्याच वेळा असं होतं की मणक्यांचे आजार म्हणजे फक्त स्लिप डिस्क आहे किंवा मणक्यातली चकती किंवा गादी सरकली असं म्हटलं जातं। मात्र मणक्यांचे आजार हे केवळ गादी सरकणे नसून यामध्ये अनेक सारे प्रकार आहेत, ज्यामध्ये मणक्यांशी रिलेटेड मांसपेशी, मणक्यामध्ये असलेले साखळीसारखे जॉईंट ज्यांना आपण फॅसेट जॉईंट म्हणतो, किंवा मणक्यांच्या बोन्सचे वेदना किंवा मणक्यांचे जे लिगामेंट्स असतात या संबंधी वेदना आणि मणक्यांच्या ज्या नर्व्हज आहेत यांच्यावर प्रेशर आल्यामुळे होणाऱ्या वेदना यांना आपण मणक्यांचे आजार असे म्हणू शकतो। मग यामध्ये मणक्याच्या आजाराचे जे लोकेशन आहे त्यानुसार रुग्णांना सिम्पटम्स दिसतात, म्हणजे मानदुखी होऊ शकते किंवा कमरेचे आजार होऊ शकतात किंवा सायटिका सारख्या वेदना होऊ शकतात। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांचे मणक्यांच्या आजारामध्ये असते। सर, डिस्क बल्ज आणि स्लिप डिस्क यात नेमके काय फरक असतो? डिस्क बल्ज किंवा स्लिप डिस्क आपण जर म्हटलं तर हे बेसिकली स्टेजेस आहेत ज्यामध्ये आपली मणक्यातील गादी किंवा चकती सरकली जाते। तर याच्यामध्ये साधारणपणे 4 स्टेजेस येतात। जी आपली चकती असते हिच्यावर जर दाब यायला लागला तर ती थोडीशी तिच्यावर फुगीरपणा येतो किंवा ती पाठीमागच्या बाजूने सरकते, याला आपण डिस्क बल्ज म्हणतो। ती जर अजून प्रमाणामध्ये वाढत गेली तर डिस्कच्या आजूबाजूला एक अॅन्युलस म्हणून आवरण असते, ते फाटते आणि त्यावेळेस मधले जे न्यूक्लियस म्हणजे गादीचा जो अंतर्भाग असतो तो बाहेर पडतो आणि ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो। जर जास्त प्रमाणात बाहेर पडला असेल तर ती गादी पाठीमागच्या नर्व्हजला कॉम्प्रेस करते आणि मग नर्व्हच्या वेदना देखील यामुळे चालू होऊन जातात। जसं सर आता तुम्ही बोलले सायटिका विषय, तर सध्या ही वेदना खूप प्रमाणात जास्त दिसून येते, तर याचं कारण काय आहे? सायटिका कशामुळे होतो? सायटिका बेसिकली किंवा नर्व्ह कॉम्प्रेशन आपण ज्याला म्हणतो, हे बेसिकली मणक्यातील गादीचा अंतर्भाग ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो ते सरकल्यामुळे पाठीमागच्या नर्व्हजवर प्रेशर येते आणि नर्व्ह ज्या ज्या भागामध्ये जाते म्हणजे कमरेपासून कुल्ल्याच्या भागापासून ते पायापर्यंत त्या नर्व्हच्या वेदना होतात, यालाच आपण साध्या भाषेमध्ये सायटिका म्हणतो। सर, लोकांना असं वाटतं की पाठीचा त्रास सुरू झाला की लगेच ऑपरेशन करावं लागतं, तर हे खरं आहे का? असं बिलकुल खरं नाही आहे। बरेचसे रुग्ण आहेत हे विदाऊट ऑपरेशन बरे होऊ शकतात। साधारणपणे ऑपरेशन हे 2 ते 3% लोकांनाच लागू शकतं। पाठदुखी देखील समजा असंख्य लोकांना असेल तर 100 मधील 95 ते 97% रुग्ण साधे साधे उपचार, ज्यामध्ये औषधोपचार, फिजिओथेरपी, एक्सरसाइज, डाएट, वेट रिडक्शन, त्याचप्रमाणे ऍडव्हान्स जे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये आपण नर्व्ह इंजेक्शन्स म्हणू शकतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिनचा पार्ट म्हणू शकतो, या सर्व उपचारांनी बरेचसे रुग्ण विना शस्त्रक्रिया देखील बरे होऊ शकतात। सर, रेडिओ फ्रिक्वेन्सी जसं आता तुम्ही मेन्शन केलं, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी हे एक आधुनिक विज्ञानाचा चमत्कारच म्हणू शकतो। यामध्ये 2 प्रकारचे मोड्स असतात, एक पल्स मोड आणि एक ॲब्लेशन मोड। यामध्ये ज्या आपल्या दुखणाऱ्या वेदना असतात या नर्व्हजला रेडिओ फ्रिक्वेन्सी उपचाराद्वारे आपण ट्रीटमेंट करून त्या नर्व्हचा दाह कमी करू शकतो किंवा दुखणाऱ्या नर्व्हज आपण बंद करू शकतो। त्यामुळे रुग्णाच्या वेदना तर कमी होतात, पण त्यांचे जे मेंदूमध्ये परसेप्शन आहे ते देखील कमी होते आणि मग रुग्णाला वेदना होत नाही। सर, पेन मेडिसिन म्हणजे नेमकी काय? पेन मेडिसिन हे आधुनिक वैद्यकशास्त्राचं एक शास्त्र आहे। यामध्ये रुग्णांच्या केवळ वेदनांवर उपचार होत नाही तर वेदनेचं कारण शोधलं जातं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या उपचारांद्वारे म्हणजे मेडिसिन्स म्हणा, फिजिओथेरपी म्हणा किंवा आधुनिक इंटरव्हेन्शन्स या सहाय्याने रुग्णांच्या वेदना दूर केल्या जातात। यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, आधुनिक मशिनरीज ज्यामध्ये फ्लोरोस्कोपी म्हणा, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणा, लेझर म्हणा किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणा, या तंत्रज्ञानाचा उपयोग करून रुग्णाच्या वेदना दूर केल्या जातात। सर, जर का पाठीचा त्रास घरच्या घरी टाळायचा असेल तर काय सल्ला द्याल तुम्ही? मणक्यांचे आजार किंवा पाठीचे वेदने जर
घरच्या घरी टाळायचे असेल तर रेग्युलर एक्सरसाइजेस करा, आपले वजन नियंत्रित ठेवा, रेग्युलर आपले जे डाएट आहे ते पाळा, चांगले न्यूट्रिशन घ्या, गरज पडल्यास फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. आपले जे दैनंदिन जीवन आहे ज्यामध्ये आपण उठणे, बसणे, काम करणे किंवा वाहन चालवणे, हे यामध्ये आपले पोश्चर किंवा शरीराची ठेवण चांगल्या प्रकारे कशी राहील याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला जर वेदना सहन नसेल होत तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर, आता बरेच जण खूप म्हणजे फोन टाइम इन जनरली वाढलाय, तर त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखीचं पण प्रमाण वाढत चाललंय, तर यावर तुम्ही काय सांगाल? फोनमुळे मानदुखी किंवा सर्वायकल स्पाईनचे खूप जास्त प्रमाणात आजार होतात. यांना आम्ही व्हॉट्सअप सिंड्रोम किंवा टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हणतो. म्हणजे मोबाईल आपण खाली बघून बघत असतो, त्यामुळे आपल्या मानेच्या मागच्या भागाला जास्त प्रकारे प्रेशर येते किंवा त्या भागावर ताण जास्त येतो आणि त्यामुळे मानेचे मणक्याचे आजार जास्त प्रमाणात होऊ शकतात. तर मोबाईल यूज करणाऱ्या व्यक्तीला किंवा तरुण वर्गाला मग विशेषतः सल्ला देईल की मोबाईलचा स्क्रीन टाइम आपला कमी ठेवा, गरज पडेल तेव्हाच मोबाईल वापरा किंवा मोबाईल वापरताना आपल्या मानेचे पोश्चर चांगल्या पद्धतीने ठेवा. सर, कोणते सिम्पटम्स असतील तर स्पाइन स्पेशालिस्टकडे लगेच जावे? बऱ्याच वेळा असं होतं की आपण दुखायला लागलं किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना झाल्या तर आपण मेडिकल शॉपमधून पेनकिलर घेतो आणि तात्पुरते दुखणे दूर करतो. मात्र जर हे दुखणे आपले अधिक काळ राहत असेल, समजा 1 महिन्याहून जास्त राहत असेल किंवा आपल्या वेदना रिपीटेड पेन किलर्स घेऊन देखील कमी होत नसतील किंवा वेदना रिलेटेड अधिक सिम्पटम्स देखील डेव्हलप होत असतील, जसे मुंग्या येणे, बर्निंग होणे म्हणजे जळजळ होणे किंवा तो भाग वीक वाटणे, बधीरपणा जाणवणे, तर असे सिम्पटम्स जर आपल्याला होत असतील तर त्वरित आपण आपले जे स्पाइन स्पेशालिस्ट आहे यांना भेटा आणि योग्य ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्या. त्यामध्ये मग एक्सरे, MRI किंवा नर्व्सची तपासणी यांचा समावेश होतो आणि मग आपले उपचार करून घ्या. सर, नाशिक पेन केअर सेंटर मध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? नाशिक पेन केअर सेंटर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक वेदना निवारण केंद्र आहे. यामध्ये बेसिकली पेन फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशन, डायटिशियन यासारखे तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फ्लोरोस्कोप, रेडिओ फ्रिक्वेन्सी, रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये PRP तसेच फिजिओथेरपीचे विविध इक्विपमेंट्स नाशिक पेन केअर सेंटर मध्ये उपलब्ध आहेत आणि वेदनेसंबंधी जगातील ऍडव्हान्स तंत्रज्ञान आपण उत्तर महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध या ठिकाणी करून दिलेले आहे. सर, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय संदेश देणार? श्रोत्यांना मी एकच संदेश देईल की आपल्या वेदनांना अंगावर काढण्याची सवय करून घेऊ नका. आपल्या वेदना निश्चितच दूर होऊ शकतात आणि वेदनेमुळे शरीरावर किंवा मनावर दुष्परिणाम करून घेण्यापेक्षा योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आपल्या वेदनेचे उत्तम प्रमाणे मॅनेज करू शकतात आणि आपल्या वेदनांना छानपणे दूर करू शकतात. थँक्यू सो मच सर, आम्हाला एवढा मोलाचा सल्ला दिल्याबद्दल. तुम्हालाही स्पाइन, मानेशी रिलेटेड किंवा पाठदुखीशी रिलेटेड काहीही समस्या असतील तर लवकरात लवकर नाशिक पेन केअर सेंटरला व्हिजिट करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.